संघर्षाच्या वेळी स्वार्थासाठी मान खाली घालून गेले असं अमोल कोल्हे यांनी टीका करताना म्हटलंय। पित्याला वनवासात पाठवणाऱ्याला राम कसा पावणार असा सवाल अमोल कोल्हेंनी केलाय। अमोल कोल्हे यांनी अजित पवारांसह शिंदे गटावर देखील हल्लाबोल केला आहे। तर इंडिया आघाडीकडे मतांची टक्केवारी जास्त असल्याचं कोल्हे म्हणाले। सर्वसामान्य जनता ठरवणार रावणाचा वध कसा करायचा असं देखील कोल्हेंनी आपल्या भाषणामध्ये म्हटलेलं आहे। तर अमोल कोल्हे यांनी आपल्या संपूर्ण भाषणामधून अजित पवार गट आणि शिंदे गटावर देखील हल्लाबोल केला। संघर्षाच्या वेळी स्वार्थासाठी मान खाली घालून गेले असं म्हणत कोल्हेंनी अजित पवार गटावर देखील हल्लाबोल केला आहे। श्रीरामचंद्रांनी वनवास पत्करला, हा वनवास पत्करला तो पित्याचं वचन पूर्ण करण्यासाठी पत्करला। आपल्या पितृतुल्य गुरुला दगा देऊन वनवासात जाण्याचा सल्ला देणाऱ्यांना प्रभू श्रीरामचंद्र कसे पावतील हा महत्वाचा सवाल आहे। जेव्हा प्रश्न आला बाजू कुठली निवडायची तेव्हा स्वतःला प्रश्न विचारला, माझ्या माता माऊलीने उत्तर काय द्यावं। माझी माता माऊली हे म्हणल, अरे ते बघ ते टीव्हीवर संभाजी महाराजांची भूमिका करतात, पण जेव्हा संघर्षाची वेळ आली तेव्हा स्वार्थासाठी मान खाली घालून गेले। हे मान्य नव्हतं म्हणून लढण्याची भूमिका घेतली। आणि म्हणून सांगतो, ठणकावून सांगा, गरीब असेन पण लाचार नाही, गरीब असेन पण लाचार नाही, स्वार्थासाठी निष्ठा विकणार नाही, सत्तेसाठी स्वाभिमान गहाण टाकणार नाही, लढता लढता मोडून पडेन पण तुमच्या दबावापुढे झुकणार नाही।